दिल्ली लोकसभा में 7 सीटें हैं। आम आदमी पार्टी 4 पे लड़ेगी। वो 4 सीटें नई दिल्ली, वेस्ट दिल्ली, साउथ दिल्ली और ईस्ट दिल्ली। कांग्रेस पार्टी 3 सीटों पर दिल्ली में चुनाव लड़ेगी, चांदनी चौक, नॉर्थ ईस्ट और नॉर्थ वेस्ट। गुजरात में 26 लोकसभा सीटें हैं। 24 पर कांग्रेस लड़ेगी। 2 सीटों पर आम आदमी पार्टी के प्रत्याशी रहेंगे। भरूच लोकसभा और भावनगर लोकसभा की ये सीटें होगी। നമസ്കാരം. ഡൽഹിയിൽ ഇത്തവണ ആം ആദ്മിയും അതേപോലെ കോൺഗ്രസും ചേർന്നുകൊണ്ടുള്ള മുന്നണിയായിരിക്കും മത്സരിക്കുക. ഇന്ത്യ മുന്നണി തർക്കങ്ങൾ പല സംസ്ഥാനങ്ങളിലും പ്രശ്നങ്ങൾ പരിഹരിച്ച് മുന്നേറിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. അതിൽ ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ട ഒരു വാർത്തയാണ് ഡൽഹിയിലെ 7 സീറ്റിൽ 4 സീറ്റിൽ ആം ആദ്മിയും 3 സീറ്റിൽ കോൺഗ്രസ് മത്സരിക്കുമെന്നുള്ള വാർത്ത. കഴിഞ്ഞ തവണ 7 സീറ്റുകളും BJP ആണ് ഇവിടെ നിന്ന് ജയിച്ചിട്ടുള്ളത്. ആം ആദ്മി നിയമസഭാ ഇലക്ഷനിൽ വൻ ഭൂരിപക്ഷം നേടി വിജയിച്ചെങ്കിലും എന്നാൽ ലോക്സഭാ സീറ്റിൽ അവർക്ക് ഒറ്റ സീറ്റും കിട്ടിയിരുന്നില്ല. ഇപ്പോൾ ഏറ്റവും പുതിയ വാർത്ത പ്രകാരം, ഇന്ത്യ ടുഡേ വന്ന വാർത്ത പ്രകാരം, സർവേ പ്രകാരം 7 സീറ്റിലും BJP വിജയിക്കുമെന്നുള്ള കാര്യമാണ് വന്നിട്ടുള്ളത്. ഡൽഹിയിൽ 7 സീറ്റിലും BJP വിജയിക്കുമെന്നുള്ള കാര്യമാണ് വന്നിട്ടുള്ളത്. ഇതിനെല്ലാം മുന്നോടിയായിട്ടുള്ള ഇപ്പോൾ വന്നിട്ടുള്ള കാര്യം, ചണ്ഡീഗഡ് തെരഞ്ഞെടുപ്പിൽ, മേയർ തെരഞ്ഞെടുപ്പിൽ സുപ്രീം കോടതി ഇടപെടുകയും ശക്തമായ ഭാഷയിൽ BJP അട്ടിമറിക്കെതിരെ പ്രതികരിക്കുകയും അവിടെ ആം ആദ്മിയുടെ മേയർ സ്ഥാനാർത്ഥിയെ വിജയമുണ്ടാവുകയും ചെയ്തതോടുകൂടിയിട്ടാണ് കോൺഗ്രസും BJPയും കോൺഗ്രസും ആം ആദ്മിയും ഒറ്റക്കെട്ടായി നിന്നുകൊണ്ട് പോരാടാമെന്നുള്ള ഇതിലേക്ക് വന്നിരിക്കുന്നത്. ഇത് തീർച്ചയായും BJPക്ക് വലിയ തിരിച്ചടിയാണ് എന്ന് അവിടെ ഡൽഹിയിൽ നടന്ന കോൺഗ്രസും ആം ആദ്മി നേതാക്കളും നടത്തിയ പത്രസമ്മേളനത്തിന്റെ ഭാഗമാണ് ഇപ്പോൾ ക്രൈം പുറത്തുവിടുന്നത്. नमस्कार। पिछले कुछ समय से इंडिया गठबंधन के विभिन्न राजनीतिक दलों के साथ में लोकसभा के सीट शेयरिंग को लेकर चर्चा चलते रही और आपको इस बात की जानकारी है कि 2 दिन पहले ही समाजवादी पार्टी के साथ भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी का सीट शेयरिंग को लेकर समझौता हुआ। उसकी घोषणा लखनऊ से हुई। समाजवादी पार्टी को 1 सीट लोकसभा की खजुराहो, ये मध्य प्रदेश में देने का भी ऐलान लखनऊ से किया गया। पिछले दिनों में आम आदमी पार्टी के साथ लंबी चर्चा हुई और चर्चा के उपरांत भारतीय राष्ट्रीय कांग्रेस और आम आदमी पार्टी के बीच सीटों को लेकर समझौता हुआ है, जिसको आपके समक्ष यहां पर मैं रखने का काम करूंगा। मुझे खुशी है कि 2 महत्वपूर्ण राजनीतिक दल इंडिया गठबंधन के आने वाला लोकसभा चुनाव का पूरा जिम्मा एक साथ संभालेंगे और जिस तरह की परिस्थितियां आज मुल्क में बनी है, जो चुनौतियां हमारे लोकतंत्र और हमारे संविधान के सामने बनी है, उनका मुकाबला करने के लिए इंडिया गठबंधन पूरी तरह से सशक्त तरीके से उसका मुकाबला करने के लिए तैयार है। और उसी कड़ी में आम आदमी पार्टी और कांग्रेस पार्टी का सीटों को लेकर समझौता हुआ। दिल्ली लोकसभा में 7 सीटें हैं। आम आदमी पार्टी 4 पे लड़ेगी। वो 4 सीटें नई दिल्ली, वेस्ट दिल्ली, साउथ दिल्ली और ईस्ट दिल्ली। कांग्रेस पार्टी 3 सीटों पर दिल्ली में चुनाव लड़ेगी, चांदनी चौक, नॉर्थ ईस्ट और नॉर्थ वेस्ट। गुजरात में 26 लोकसभा सीटें हैं। 24 पर कांग्रेस लड़ेगी। 2 सीटों पर आम आदमी पार्टी के प्रत्याशी रहेंगे। भरूच
लोकसभा और भावनगर लोकसभा की ये सीटें होगी। पंजाब में दोनों पार्टियों ने म्यूचुअली ये तय किया है कि अलग अलग चुनाव लड़ेंगे। सवाल आपसे जो मुख्य बात थी दोनों से, क्योंकि आप लोगों ने स्पष्ट किया कि 7 सीटों पर चुनाव जीतना है या बाकी सीटों पर जो चुनाव है जीतना है, तो ऐसे में क्या आपकी तरफ से जो स्टार प्रचारक होंगे वो कांग्रेस के लिए भी प्रचार करेंगे या और कांग्रेस के स्टार प्रचारक आप लोगों के लिए प्रचार करेंगे? दूसरा, क्योंकि ये अलायंस पहली बार नहीं हुआ कि दो विचार के लोग मिल रहे हो, हमने यूपी में भी देखा था और वो सफल नहीं हुआ था मायावती और समाजवादी पार्टी। ऐसे अपने निचले कैडर को कैसे समझा पाएंगे कि जिनके खिलाफ आप विधानसभा में लड़ रहे हैं, यहाँ पर आप लोग एक है? ലോക്സഭാ തെരഞ്ഞെടുപ്പിലെ സീറ്റ് ധാരണയെക്കുറിച്ച് സംസാരിക്കുകയായിരുന്നു ആം ആദ്മി പാർട്ടിയുടെയും കോൺഗ്രസിന്റെയും നേതാക്കൾ.